नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। चोपड्यात आयुर्वेदिक गुणांनी भरलेली रानभाजी करटुलेचं आगमन पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच बाजारामध्ये रानभाज्यांचे आगमन होत असतं। त्या रानभाज्या घेण्यासाठी नागरिक देखील आतुरतेने वाट पाहत असतात। यावर्षी वेळेवर पाऊस सुरू झाल्याने जंगलातील आयुर्वेदिक गुणांनी भरलेली रानभाजी करटुले हिचं आगमन चोपडा शहरातील भाजी मार्केटमध्ये झालंय। ठाणे शहरामध्ये सराई परिसरात मोहरम निमित्त मुस्लिम बांधवांनी काढला जुलूस। अनेक मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते। 100 वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे। कशा प्रकारे या ठिकाणी ठेवण्यावरती ताजे मोहरम माझं नाव मनसूर पिंजारी आहे, शिवसेना उपप्रमुख। आणि आमचं मोहरमचं म्हणजे आमची ही ताजिया सवारी हे 100 वर्ष जुनं परंपरा म्हणून 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। कारण आमचे दिघे साहेब धर्मवीर दिघे साहेब असताना हे त्यांच्या छत्रछायात हे आमची परंपरा चालत आलेली आहे। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या छत्रछायात ही परंपरा आमची उत्सव चालत आलेला आहे। आमचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सरप्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आणि शाखा प्रमुख निखिल बुरदोडे यांच्या सहकार्याने आमचं म्हणजे आम्हाला सहकार्य चांगलं लाभलेलं आहे त्यांचं आणि लाभत आलेलं आहे। कशा प्रकारे संपूर्ण मिरवणूक निघते या ठिकाणी आणि सगळं प्रकार म्हणजे सगळं जाती धर्माचे या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। सरबत वाटतात, सगळं पाणी देतात, प्रसाद वाटतात। ह्या आमचा उत्सव आमचा साजरा होतात। हिंदू मुस्लिम सख्यता ऐक्याचा आमचा 100 वर्ष परंपरा जुना महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्याने एकनाथ शिंदे सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करत असल्याचं शिवसेना उभाटा गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटलंय। इनसे लोकसभा चुनाव के नतीजे आए और 48 में से केवल 17 सीटें महायुति को मिली है। नरेंद्र मोदी जैसे इतने बड़े चेहरे पर अगर आपको 17 सीट मिली है तो महाराष्ट्र में आपके पास तो उतना बड़ा चेहरा भी नहीं। यहाँ तो आपके पास देवेंद्र जी, एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी का चेहरा है। तो चेहरों से मतदान तो होना नहीं, तो जानबूझकर आनंद फानन योजनाएं लाई जा रही। पहले लाडली बहन योजना लाएगी जिसमें 1500 रुपये हर महीना हमारी बहनों को मिलेगी। जब वो समझ में नहीं आ रहा है तब ये लाडला भाई योजना लाए हैं कि अगर आप 12वीं पास हैं तो आपको 6000, आप अगर डिप्लोमा होल्डर हैं तो 8000 और आप ग्रेजुएट हैं तो 10,000। ये लोक लुभावने वादों से कुछ होने वाला नहीं। आज आप देखिए हमारे भारत में नौकरियां नहीं, कहीं पर 10 सीट है गुजरात में तो उसके लिए 1800 से ज़्यादा लोग आ जा रहे हैं। भगदड़ की स्थिति हो जा रही है। मुंबई में लोगों ने देखा एयर इंडिया के 600 पदों के लिए 25,000 से ज़्यादा संख्या आ गई। आज युवा बेरोजगार हैं और मोदी साहब आप कह रहे हैं कि हमने 4 वर्षों में 8 करोड़ नौकरियां दी। कहाँ दी, किसको दी, इंसानों की दी है कि भूतों को दी है, आप बता नहीं पा रहे हैं। तो ये सरकार की महायुति की विदाई तय है, गाजे बाजे के साथ होने वाली है। 3 महीने बाद इनकी सरकार जाने वाली है। जब भी 2-2.5 सालों से सरकार में थे तब इन्होंने कुछ किया नहीं। हमारे उद्धव ठाकरे साहब जब सीएम थे कोरोना काल के उस संकट समय में कितने अच्छे से वो काम किए थे। लोग उसको पसंद करें, याद करें। हमें पूरा विश्वास है कि यह सरकार जा रही है। इसलिए जब जाती हुई सरकार, जब बोलते हैं ना कि दिया बुझने वाला होता है तो बहुत तेज फड़फड़ाता है, उसी प्रकार इसको आप देख लीजिए, उदाहरण है। और आने वाले समय में महाविकास इनसे भी अच्छे काम करके दिखाएगी, अच्छे नौकरियों को देगी, अच्छे रोजगार धंधे महाराष्ट्र में आए उसकी देखभाल हम करें। जिस तरह से भाई बहन के लिए योजना लाए हैं, क्या अन्य लोगों के लिए भी योजना लाएंगे? अब पता नहीं ना, ये जाने वाली सरकार है। इनसे क्या पूछ रहे हैं? जिसके पास कोई पावर नहीं है वो कोई भी योजना ला दे। मैं आपको कहूं कि कल सूरज और चांद आपके घर में ले आऊंगा तो ऐसा होता है क्या? जो चीज संभव नहीं उस पर बात करके क्या? थैंक यू। मागच्या योजना लोक विसरले, या योजना विसरू नयेत म्हणून हा निर्णय शेवटच्या अधिवेशनात घेतला असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। ऐकूयात काय नेमकं म्हणालेत आमदार संजय गायकवाड। आमदार साहेब, शरद पवार साहेब म्हणताय की लोकसभेमध्ये जे मतदारांनी मतदान केले त्याचं हे चमत्कार आहे की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना अंमलात आणली आहे। तशी योजना चांगली आहे असे ते म्हणताय। बघा, योजना खरोखर चांगली आहे आणि योजना टिकणारी आहे। पण शरद पवार साहेब जे म्हणतात की निवडणुकीत तोडणार का, त्याचं कारण आहे मागच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना 3 पटीने मदत केली। 2 हेक्टरची मदत 3वर नेली। जी काही रक्कम होती त्या रकमेत 3 पटीने वाढ केली। महिलांना एसटी फ्री केली, ज्येष्ठ नागरिकांना एसटी फ्री केली। ह्या सगळ्या मागच्या योजना पाहिल्या तर त्या योजनांचा निवडणुकीत इफेक्ट आपल्याला जाणवला नाही।
शेतकऱ्यांना पगार चालू केला, त्याचाही लोकांना विसर पडला. आणि म्हणून ही योजना जर वर्षाआधी चालू केली असती तर लोक विसरले असते. म्हणून हे आता वेळेवर एवढ्या करता केली की लोक कमीत कमी निवडणूक होईपर्यंत विसरणार नाही. हे पवार साहेबांना चांगलं माहीत आहे. लोकांच्या स्मरणात राहावे, मतपेटीत असतो की आपल्याला साहेबांना दिलं मग तिकडे द्यावं लागते, म्हणून ते योग्य वेळी केलेली आहे. आणि तुमचं असं म्हणणं आहे की विधानसभेसाठीच ही योजना आहे? विधानसभेसाठी नाही, मागच्या योजनांचा अनुभव लक्षात घेता मागच्या योजना लोक विसरले, ही योजना लोक विसरू नये म्हणून हा निर्णय शेवटच्या अधिवेशनात घेतलेला आहे. कळव्यात विठू भक्तांची मांदियाळी, आमदार जितेंद्र आव्हाडही सहभागी. कळवा इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात आज विठू भक्तांची मांदियाळी आली. चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण कळवाकरांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे भक्तिरसात दंगून गेल्याचे दिसून आले. वारकऱ्यांच्या सोबत त्यांनीही टाळ मृदुंगाच्या गजरात चक्क फुगडीचा फेराही धरला. भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. आज भंडाऱ्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. पावसाळा सुरू होऊन सुद्धा भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र आज भंडारा शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.